बिब्बेवाडी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे। आज पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा आहे, त्यामुळे या सभेवरही पावसाचं सावट आहे। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतो आहे, त्यात आता पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। शहराबरोबरच उपनगरातही मुसळधार पाऊस पडतोय। बिब्बेवाडी परिसरात विशेषतः विजांच्या प्रचंड कडकडाटात पाऊस होतोय। आज पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा आहे आणि या सभेवरही पावसाचं सावट आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा यांच्याकडून। प्रतीक्षा, पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती मिळते? खरं तर पुढचे 3 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आज सकाळीच वर्तवली होती आणि त्यानुसारच दुपारपर्यंत 38 अंश सेल्सिअस तापमान पुण्यामध्ये होतं आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आज राज ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांची देखील रॅली पुण्यामध्ये होती आणि आदित्य ठाकरे यांची रॅली पुण्यातून कॅन्सल झालेली आहे पावसामुळे आणि आता 6 वाजता राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार होती। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार होती, परंतु पावसाचा एकूणच जोर बघता ही सभा होईल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उमटलं जाते। परंतु आता पावसाचा वेग पुण्यात जोरात आहे। शहरासकट उपनगरात देखील पावसाने जोर धरलेला आहे। जवळजवळ सर्वच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे। हे मालिक, धन्यवाद प्रतीक्षा, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतो। एकीकडे नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडते आहे, तर राजकीय नेत्यांचं सुद्धा टेन्शन वाढवलेलं आहे, कारण एकीकडे आदित्य ठाकरेंची सभा या पावसामुळे रद्द करावी लागलेली आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंची सुद्धा आज पुण्यामध्येच सभा होणार आहे। मात्र आता या सभेवर सुद्धा या पावसाचं सावट आहे।